विदर्भात खरं तर दोन ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतली, मात्र नागपूरची निवडणूक यासाठीच खरं तर विशेष ठरली, कारण की इथले उमेदवार कायम राहिले. आपल्यासोबत अतुल लोंढे आहे. कशा पद्धतीने ते निवडणूक लढले आपण पाहू. खरं तर विचाराची लढाई म्हणून त्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतला होता. दोन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार माघार घेतली, पण तुम्ही शेवटपर्यंत कायम राहिले. असं की ही लढाई जी आहे ही विपरीत परिस्थितीमधली आहे हे याची कल्पना आम्हाला पहिल्यापासूनच होती. आमचं संख्याबळ काय याची आम्हाला जाणीव होती आणि BJP सत्तेचा आणि सगळ्या संस्थांचा पैशाचा कसा वापर करते ह्याची जाणीव होती आणि ते निवडणुकीदरम्यान आम्ही अनुभवलं आहे. पण आम्ही लढलो कशासाठी की या देशाची लोकशाही संपवण्याचं काम सुरू आहे. लोकशाही मूल्य पायदळी तुडण्याचं काम चालू आहे. संविधान पायदळी तुडण्याचं काम चालू आहे. अरे जिथं खासदारच्या खासदार फुटतात, जिथं पक्षाच्या पक्ष फुटतात, तिथं हा तर संदेश गेला की काँग्रेसच एक आहे जी राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये ताकदीनं या देशाच्या लोकशाहीसाठी, या लोकांच्या भल्यासाठी, देशाच्या चांगल्यासाठी, चांगल्या भविष्यासाठी, येणाऱ्या पिढीच्या चांगल्या भविष्यासाठी लढू शकते. हा संदेश देणारी निवडणूक होती आणि त्याच्यामध्ये आम्ही विजयी झालो. पराभव आणि जिंकणं याची जी व्याख्या आहे ती तुम्ही कशी करता त्याच्यावर डिपेंड करते. मैंने तो दिल जीतने की लढाई लढी आहे. सगळीकडे काय केलं, प्रत्येक ठिकाणी माघार झाली ना. नागपुरात झाली का? नाही झाली. दीक्षाभूमी आहे, नाही झाली माघार. लढलो आम्ही. 130 खंदे लोक जे आहे काँग्रेसचे ते तर पुढे आले. खरं तर ज्या पद्धतीने मतदानाची टक्केवारी अगोदरच कमी होती, त्यामुळे नक्कीच हे होता की कुठेतरी पराभव. पण अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्यावर खरं तर अविरोध निवडणूक व्हावी ह्यासाठी प्रयत्न झाले, पण तुम्ही त्याला माघार देत. असं आहे की 14 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली नीटच्या पेपर फुटीमुळे. 114 पेपर फुटले आतापर्यंत. CBSEच्या 2-2 वर्ष दिवसरात्र जागून मेहनत करणाऱ्या पोरांच्या आन्सरशीट OSMमध्ये कशा घोळ केला आणि कशा पद्धतीनं त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं हे आपण पाहिलं. कच्चं तेल स्वस्त झालं असं आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा पद्धतीने लोकांकडे टॅक्स करून पैसे घेतले जात आहेत, कशा पद्धतीनं महागाई वाढली आहे, महिलांवरचे अत्याचार कशा पद्धतीनं आहे, ह्या सगळ्या गोष्टीला विरोध करणारं, ह्या सगळ्या गोष्टी मुद्दे उचलणारं कोणीतरी ते असलं पाहिजे ना. मग काँग्रेस पक्ष आहे ना. आणि मी तर सन्मान मानतो की या अशा अडचणीच्या लढाईत जेव्हा स्वराज्याची लढाई, रयतेची लढाई छत्रपती शिवाजी महाराज लढत होते त्यावेळेस कितीतरी बाजीप्रभू, कितीतरी तानाजी जे आहे ते शहीद झाले. ते कशासाठी झाले? ते स्वराज्यासाठी झाले ना. मग आजचं स्वराज्य या देशाची लोकशाही आहे, आजचं स्वराज्य या देशाचं संविधान आहे. त्यासाठी आपण एक निवडणूक हरवू शकत नाही. BJPला दाखवू शकत नाही की हम खडे आहे, ताकद से खडे आहे जनता के लिए. ते दाखवलं आम्ही. खरं तर 130 मतं काँग्रेसची होती, जे थेट तुम्हाला मिळणं अपेक्षित होतं. कुठेतरी 39 मतं त्यामध्ये कमी मिळाले. त्यामुळे कुठेतरी या सगळ्याचा पुढच्या काळामध्ये जरी फुटले असेल, कुठल्या कारणाने फुटले असेल असं तुम्हाला वाटतं? असं मला त्याच्यात जायचंच नाही आहे. माझा तो उद्देशच नाही आहे. जिसने दिया उसका भला हो, जिसने नहीं दिया उसका भी भला हो. मी काय त्याच्यात एन्क्वायरी कोणी काय दिलं, ज्यांनी त्यांनी आपलं आत्मपरीक्षण करायचं आहे की आपण कितीही राजकारणी असलो तरी देश कुठं चालला आहे, देशाच्या गरजा काय आहे, आपण काय समाज म्हणून, समाजाचा घटक म्हणून, समाजानं आपल्याला एवढं महत्त्वाची जबाबदारी दिली म्हणून आपण काय लढलं पाहिजे हे ज्याचं त्याला ठरवायचं आहे. मला त्यात काही बोलायचं नाही आहे. आपलं शहराध्यक्षसुद्धा आहे. भाऊ, ज्या पद्धतीने मतं कुठंतरी फुटली आहे, त्यामुळे कुठेतरी पुढच्या काळामध्ये असं सगळं होऊ नये यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहे? कारण की पक्ष आहे, शेवटी टिकवायचा आहे. नाही, नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचं संख्याबळ पहिलेच कमी होतं. असं असतानासुद्धा लोकशाहीमध्ये निवडणुका लढणं गरजेचं असतात. त्या उद्देशातून आम्ही निवडणूक लढलो. ही गोष्ट खरी आहे की आमचे काही मतं फुटले निश्चितपणानं. आताच आमचे उमेदवार लोंढे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की ज्याचं त्यांनी परीक्षण करायचं आहे. ह्याही स्थितीमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं पैसे, दबाव, यंत्रणांचा वापर करत एकतर्फी विजय मिळवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्याही स्थितीमध्ये 130 मतदारांनी या दबावाला बळी न पडता ताकदीनं उभं राहिलं, लोकशाहीसाठी उभे राहिलेले आहेत, लोकशाहीच्या आणि संविधानाच्या संरक्षणासाठी उभे राहिलेले. हे पण काही छोटी गोष्ट नाही आहे. त्यामुळे त्या 130 लोकांचं आणि अतुल भाऊंचं आम्ही अभिनंदन करतो की ह्या लोकशाहीच्या लढाईमध्ये ते अजूनही मैदानात टिकून आहेत. जे लोक गेलेले आहेत, आता इथं खासदार फुटून राहिले, आमदार फुटतात, अनेक राज्याचे मुख्यमंत्री फुटून राहिले, तर तुम्ही नगरसेवकांकडून काय अपेक्षा करणार आहे? आता फुटून राहिले, जेवढा फुटणारा दोषी आहे तेवढाच फोडणारासुद्धा दोषी आहे. आता फुटणाऱ्यावरती आपण दोष देतो, पण फोडणाऱ्याला सोडून देतो ना तुम्ही, सोडता ना तुम्ही. अँटी करप्शन लॉ काय म्हणतो की लाच देणारा आणि घेणारा दोन्ही दोषी आहेत, पण आता फक्त घेणाऱ्याला दोषी पकडतात, देणाऱ्यालाच मोकळं सोडून राहिलेले आहेत. त्यामुळे देणारे कोण आहेत हे पण तपासलेले पाहिजे.
पुढच्या काळामध्ये कुठेतरी काँग्रेसला एकजूट करण्यासाठी आणखी ताकद लावावं लागेल, कारण आज जरी फुटले असले, कुठल्याही कारणाने फुटले असले तरी त्यांना एकसंघ पुढच्या काळात ठेवणे महत्त्वाचं. बघा, हे एकसंघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे निश्चित प्रयत्न राहील. आता ज्याला जायचंच आहे, पैशाच्या आधारावर जायचं आहे, ते मोकळे आहेत. आम्ही त्यांना थांबवणार नाही. कशाला थांबवायचं? ते आज फुटले, उद्या पण फुटू शकतील, परवा पण फुटू शकतील. जर त्याला पैसे, दबाव, भीती असेल तर त्यांनी जावं ना. कोणी थांबवणार नाही. आता हे नगरसेवक जर पक्ष सोडून जाणार असेल तर काय हरकत आहे? जर पैसे घेऊन जर तुम्ही मतं विकणार असेल, काँग्रेस पक्ष हा अशा पद्धतीनं नाही चालत. काँग्रेस म्हणजे काँग्रेसचा जो विचार आहे, काँग्रेसचा विचार हा संविधानिक विचार आहे, लोकशाही मानणारा विचार आहे. आणि दबावामध्ये आणि पैशामध्ये, भीतीमध्ये जर कोणी राजकारण करत असेल तर इथे थांबण्याची त्याला आवश्यकता नाही, या मताचा मी आहे. नक्कीच तुम्ही म्हणता थांबण्याची आवश्यकता, पण याचा शोध घेणार आहे का तुम्ही, की ते स्वतःहून त्यांनी एक निर्णय करावा? ते ठीक आहे ना, बघू ना. काळाच्या ओघामध्ये ते ॲटोमॅटिक जातील ना, जातात ना. अनेक लोक गेलेत ना पक्ष सोडून. त्यांनी काय फरक पडतोय? काँग्रेस आहे, 125 वर्ष जुना पक्ष आहे, एखाद्या लोकांचा पक्ष आहे. लोक आहेत, नेते जातील हो, लोक थोडी जातात. काँग्रेसचे शहराध्यक्ष होते. खरं तर ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं, असं थेट आव्हानच एक प्रकारे जे आहे शहराध्यक्ष जे आहे अतुल गुडदे पाटील यांनी केलेलं आहे. त्यामुळे कुठंतरी या सगळ्या केलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आता हे नगरसेवक कोण आहे याचा जरी शोध घेणार नाही, ते काळाच्या ओघासोबत हे सगळे समोर येतील. त्यामुळे शहराध्यक्षांनीच एक प्रकारे असं सांगितलं की जे पैसे घेऊन जाणार असेल त्यांनी नाही थांबलं तरी चालेल. काँग्रेस हा पक्ष आहे, विचाराचा पक्ष आहे. ज्यांना गरज आहे ते इथे राहतील, आणि जे पैसे घेऊन विकले जाणार ते गेले तरी काही फरक पडणार नाही, अशा पद्धतीचं जे आहे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.